अधिकार दिला नाही। हे काय आरक्षण तू काही खिशातनं देऊ नाही राहिला, हे आरक्षण आम्हाला घटनेने दिलं आहे आणि ती घटना बदलायचा अधिकार त्या संसदेला आहे। त्या संसदेमध्ये जाऊन बघ, मग तुला समजेल की आज सुद्धा तुझे बापदादा त्या ठिकाणी आमचे जिवंत बसलेले आहेत। तू आरक्षणाला हात लावून दाखव, तुला उभा जाऊन टाकील आमचा आदिवासी समाज। आमच्या समाजाच्या नादी लागू नको। आमचा समाज हा गरीब समाज आहे, आमचा समाज हा कोणाच्या घेण्या देण्यातला नाही। आम्ही रोजीरोटी करून, आम्ही शेतीवाडी करून आमचा समाज उपजीविका करत असतो। आम्ही तुमच्या नादात येत नाही, पण तुम्ही जर आमच्या रस्त्यात जर आले तर कापून फेकल्याशिवाय राहणार नाही। ही सुद्धा आदिवासीची एक तुला चॅलेंज आहे, या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि आमच्या आरक्षणाला जर पुन्हा जर यांनी जर विचार केला तर भाजपचं कुत्रा सुद्धा या भागामध्ये फिरू देणार नाही। ही आदिवासी समाजाकडनं तुला आम्ही चॅलेंज करतो। आदिवासी समाजाकडनं जर असं पुढच्या वेळेस जर तू जर वक्तव्य केलं तर तू नागपूरला जिथं राहत असेल त्या ठिकाणी आम्ही तुला मारण्याची धमक या आदिवासीमध्ये आहे। कारण या देशाचा मूळ मालक हा आदिवासी आहे, म्हणून तू आम्हाला ही भाषा शिकवण्याची तुझी गरज नाही की आमच्या समाजात कोण आलं पाहिजे आणि कोण गेलं पाहिजे। हा अधिकार तुला नाही बाळा, तू अजून लहान आहे। तू भले देशाचा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, पण तुला तितका अधिकार दिलेला नाही अजून। त्याच्यामुळे तुला अजून खूप वाट बघावी लागेल। त्याच्यामुळे तू आदिवासी समाजाशी पंगा घेऊ नको। चांगल्या चांगल्यांनी पंगा घेतला ते आज धूळ खात पडलेले आहे। त्याच्यामुळे आदिवासी एकजुटीचा विजय आहे, आदिवासी संघटनेचा विजय आहे आणि आरक्षण आमच्या हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं, ना तुझ्या बापाचं ना कोणाच्या बापाचं। त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही। ज्याने आरक्षण दिलं त्या भीम भगवानने त्याचे आम्ही उपकार भीम भगवान की जय। त्याच्यामुळे हे आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे। आमच्या आरक्षणाला हात नको लावू, नाही तर जसा तुझा पुतळा जाळला उद्या तुला सुद्धा जाळण्याचा प्रयत्न आदिवासी समाजाकडनं होईल, एवढं याद राख। जय आदिवासी, जय बिरसा भगवान की जय। बोल आम्हाला।